नमस्कार मित्रांनो, मी गणेश वानकर. इग्नाइट अकॅडमीच्या या प्लॅटफॉर्मवर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो. टाउन प्लॅनर आणि असिस्टंट टाउन प्लॅनर संदर्भात एका विभागाचा नवीन GR आलेला आहे आणि या GR मध्ये या दोघांची नवीन पदं जी आहेत तर ती निर्माण करण्यात आलेली आहेत. तर आता आपण याच्या रिक्त जागा किती आहेत ते पाहूया आणि जाहिरात याची कधी येऊ शकते, काही अंदाज आहे का, जाहिरात येण्याचे काही चान्सेस आहेत का, या सगळ्या काही गोष्टी आपण आजच्या ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा. आगामी काळात टीपी यांची काही मित्रांनो काही प्रॉब्लेम असेल, तुमची काही अपडेट असेल तर याच चॅनलवर तुम्हाला मिळणार आहे. म्हणून तुम्ही आपलं हे चॅनल आजच जॉईन करून ठेवा. आणि त्यासोबतच सिव्हिल जेई साठीची मित्रांनो आपले एक डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची बॅच मित्रांनो, सगळ्यात माफक दरात आणि सगळ्यात चांगल्या क्वालिटी टीचर सोबत ही तुमची बॅच असणार आहे मित्रांनो. 1999 प्लस GST मध्ये तुम्हाला ही बॅच, त्याच्यामध्ये लाईव्ह प्लस रेकॉर्डेड, सोबतच हे लक्षात घ्या टेक्निकल नॉन टेक्निकल अशा दोन्ही गोष्टी तुम्हाला इथं पाहायला मिळणार आहे. म्हणून तुम्ही ही बॅच नक्की जॉईन करू शकतात. बघा हा GR जो आहे तर तो कोणता आलेला आहे, मी तुम्हाला हा GR दाखवतो. बघा GR होता महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखालील नोंदणी व मुद्रांक विभागातील पदांचा सुधारित आकृतीबंध मंजूर करण्याबाबत. बघा महाराष्ट्र शासनाच्या महसूल आणि वन विभाग अंतर्गत हा जो आहे तर तो GR आलेला आहे. GR नुकताच आलेला आहे 4 डिसेंबर 2025 चा हा GR जो आहे तर तो आपल्याला इथे पाहायला मिळतो. GR चा विषय काय होता मी तुम्हाला सांगतो. बघा इथं GR मध्ये सरकारने काय निर्णय घेतलेला आहे की महसूल आणि वन विभागाच्या अधिपत्याखाली नोंदणी आणि मुद्रांक विभागाच्या ज्या सध्या 3094 पदं ही जी काही मंजूर करण्यात आलेली होती त्यापैकी 107 पदं ही कॅन्सल करण्यात आलेली आणि नवीन 965 पदं, किती 965 पदं ही तयार करण्यात आलेले. असं या विभागात 3952 पदांचा सुधारित आकृतीबंध तयार करण्यात आले आणि त्याच्यामध्ये आपलं टीपी आणि ATP यांच्या ज्या जागा ज्या आहेत तर त्या आपल्याला इथं पाहायला मिळतात. मी तुम्हाला या GR मध्ये दाखवतो. बाकीच्या पण काही जागा आहेत. बघा इथं हा बघा सहसंचालक नगर रचना गट अ चं पद आहे, एक जागा आहे. उपसंचालक नगर रचना गट अ एक पद पाहायला मिळतं. सहाय्यक संचालक नगर रचना 8 जागा, 2 जागा या नवीन तयार झाल्या आहेत. बघा हा जो कॉलम आहे ना हा नवीन जागांचा आहे. शेवटून 2 नंबरचा जो कॉलम आहे बघा, हा कॉलम बघून घ्या. पहिल्याच्यात काय मंजूर पद, दुसऱ्याच्यात निश्चित पदे म्हणजे काय जी पद कॅन्सल करण्यात आली, तिसऱ्याच्यात नवीन प्रस्तावित पद म्हणजे नवीन निर्माण केलेलं, म्हणजे हा कॉलम आपल्यासाठी महत्वाचा आहे. आणि शेवटी काय टोटल आपल्याला इथं दिलेली आहे. येऊया आपण कुठे गेलो ते नगर रचनाकार म्हणजे टाउन प्लॅनर टीपी गट ब राजपत्रित S20 वेतन श्रेणी 56,100 1,77,500 किती जागा होत्या, 27 जागा मंजूर होत्या. त्याच्यापैकी निरसित करण्यात आले, एखादं पद कॅन्सल करण्यात आलं का नाही. पण नवीन 5 पदं निर्माण झाली. किती पदं, 5. ही कोणती पद आहेत मित्रांनो, नवीन तयार झालेत, म्हणजे याच्या आधी ही पदं भरली गेलेली नव्हती. आगामी काळात ही पदं त्यांना भरावी लागतील. आता आकृतीबंधानंतर पुढची जी स्टेप असते ना मित्रांनो ती असते बिंदू नामावलीची. आता हे 5 पदं कोणाला द्यायची, कोणत्या कॅटेगरीला द्यायची, SC ST OBC NT हेच कॅटेगरी तुमचे 10 होऊन जातात. जर तुम्ही कॅल्क्युलेट केलं तर खूप सारे त्या कॅटेगरीज येतात, ते VJ NTA NTB NTC. तर हे जे अशा काही गोष्टी आहेत ना तर हे 5 पदं कोणाला द्यायची हे पुढची स्टेप असते, त्याला म्हणतात बिंदू नामावली. तर ती एक स्टेप बाकी आहे. आता काय तयार झालेलं आहे, आकृतीबंध तयार झालेला आहे. तर या टोटल 32 जागा असतील. पुन्हा सहाय्यक नगर रचनाकार असिस्टंट टाउन प्लॅनर गट ब अराजपत्रित S14 38,700 1,22,800 आधी किती जागा होत्या, 81. पुन्हा या विभागात एखादं पद कॅन्सल करण्यात आलं का नाही. पण लक्षात घ्या नवीन किती तयार झाली मित्रांनो, 58 नवीन पदं तयार झाली. इथे किती 58 नवीन ATP ची पदं ही तयार झालेली आहेत. आगामी काळात ही भरावी लागणार आहेत. टोटल याच्यात 139 पदं असतील. आता या 81 पदांमध्ये पण असं नसेल की पूर्ण भरली असेल. 81 पदांपैकी खूप पदं ही खाली राहतील. आगामी काळात ही रिक्त पदे आणि ही 58 पदे एकत्र येऊन जाहिरात जी आहेत तर ती येणार आहे. जाहिरात डायरेक्ट 139 पदांची का नाही मित्रांनो, का येणार, 81 पैकी काही पदं भरली असतील ना, मग यांच्यात ज्या काही पदं रिक्त असतील, रिक्त पदे प्लस ही 58 पदे ही एकत्र करून आपल्याला आगामी काळात जाहिरात जी आहे तर ती पाहायला मिळू शकते. पण इथे हे लक्षात येतं की नवीन पदं ही तयार झालेली आहेत आणि ते त्यांना आज उद्या परवा कधीतरी पदं भरावीच लागणार आहे. आलं लक्षात तुम्हाला. तर हा एक GR मला तुम्हाला जो आहे तर तो सांगायचा होता. ओके, तर इथं या पदं होती. मागील जाहिरात पाहिली 2024 ची जाहिरात, सहाय्यक नगर रचनाकार श्रेणी 1 गट ब या संवर्गातील किती 148 पदांची इथं जी आहे तर ती वॅकन्सी आली होती. त्याच्यानंतर नगर रचनाकारची 60 पदांची इथं वॅकन्सी जी आहे तर ती इथं आलेली होती मित्रांनो. आता याच्यामध्ये ATPचा हा एज्युकेशनल क्रायटेरिया की ज्याच्यामध्ये सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री जी आहे तर ती इथं इलिजिबल त्यांनी केलेली आहे. बाकी आर्किटेक्चर वर्सेस सिव्हिल हा वादविवाद चालू असतो, काही गोष्टी लोक कोर्टात जातात, तर तो वादविवाद सोडून द्या.
पण आत्तासाठी सध्या हे दिसतं. आणि टीपी साठी, टाउन प्लॅनर साठी 3 वर्षाचा अनुभव टाउन प्लॅनिंग मध्ये प्लस सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री, या काही गोष्टी आहेत. जाहिरात कधी येणार, तर जाहिरात काही आता लगेच काही येणार नाही. ऑलरेडी जे लोक एटीपी मधनं झालेले आहेत तर त्यांचंच ते सिलेक्शन वगैरे बाकी काही गोष्टी चालू राहतात. तर सध्या तरी नाही, पण 2026 मध्ये आपल्याला याची, 2026 खूप मोठं वर्ष आहे, तर त्याच्यामध्ये आपल्याला या जाहिराती आपण एक्सपेक्ट करू शकतो की एमपीएससी मार्फत या जाहिराती येऊ शकतात, कारण की नवीन पदं तयार झालेली आहेत. पण तुमचं एक महत्वाचं काम आहे मित्रांनो, की तुम्ही तुमची तयारी जी आहे तर ती सुरू ठेवली पाहिजे. आणि बाकी पदांसाठी जर समजा सिव्हिल डायरेक्ट जेई साठी तयारी करत असाल, सिव्हिल जेई साठी डायरेक्ट रिक्रुटमेंट एक्झामची, तर त्याची आपल्याकडे बॅच अवेलेबल आहे आता, लाईव्ह प्लस रेकॉर्डेड आहे. टेक्निकल नॉन टेक्निकल दोन्ही महाराष्ट्रातल्या सगळ्यात चांगल्या टॉपच्या फॅकल्टी तुम्हाला इथं मार्गदर्शन करणार आहेत. बॅचची फीस पण आपण सगळ्यात कमी ठेवली महाराष्ट्रात, आणि त्यासोबतच तुम्ही एकदा फॅकल्टी बघून घ्या. या फॅकल्टीला तुम्हाला चांगला एक्सपिरियन्स आहे शिकवण्याचा, हे तुम्हाला नक्कीच गाईड करतील. इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही टेक्निकल नॉन टेक्निकलची बॅच डायरेक्टली जी आहे तर ती जॉईन करावी मित्रांनो. त्याच्या माध्यमातून ज्या काही जेईच्या जाहिराती येतात त्या तुमच्या नक्कीच कव्हर होतील. आणि इतर माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला तुम्ही फॉलो करून ठेवा. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.